डी-एम-आर रिलेटेड एक अपडेट आलेला आहे, की डी-एम-आरची जी पदभरती होणार आहे, ती कंत्राटी पद्धतीनं होणार आहे की परमनंट होणार आहे, त्याच्या रिलेटेड काल 6 तारखेचा एक शासन निर्णय आलेला आहे डी-एम-आरकडून. तर ते बघा मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, आता खूप मोठं पी-डी-एफ आहे, जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढे फक्त मी एक्सप्लेन करतो. बघा हे 6 तारखेचं पी-डी-एफ आहे कालचं डी-एम-आरचं. याच्यामध्ये हे लेटर कोणाला काढले त्यांनी? सर्व अधिष्ठाता अधीक्षक सहयोगी म्हणजे डीन आणि यांना अधीक्षक सहयोगी प्राध्यापक यांना. याच्यामध्ये बघा विषय काय, विषयावरून तुम्हाला समजेल की याच्यामध्ये काय की वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनाच्या अधिपत्याखालील म्हणजे डी-एम-आरच्या अंडर, ठीक आहे, डी-एम-आरच्या अंडर येणारे सर्व वर्ग 3 तांत्रिक अतांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल क्लास 3चे दोन्ही आणि वर्ग 4 म्हणजे क्लास 3 आणि क्लास 4 दोन्ही संवर्गातील नियमित रिक्त पदे. नियमित रिक्त पदे म्हणजे जे परमनंटवाल्या पोस्ट आहेत, जे परमनंटच्या वॅकेन्सी आहेत ते वाले नियमित रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे थोड्या टायमिंगसाठी बाह्य स्त्रोताद्वारे भरण्याबाबत म्हणजे कॉन्ट्रॅक्टनं भरण्यासाठी त्या रिलेटेड हे पत्र आहे. म्हणजे जे परमनंटच्या ज्या व्हॅकेन्सी आहेत किंवा परमनंटच्या ज्या पोस्ट आहेत, ठीक आहे, तर त्या परमनंटच्या पोस्ट थोड्या टायमिंगसाठी तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्टनं भरण्यासाठी, तर त्याच्या रिलेटेड हे लेटर आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये स्टाफ नर्स आहे का नाही मी तुम्हाला खाली दाखवतो. त्याच्यामध्ये बघा की बाकी कोणत्या पोस्टसाठी आहे, कोणत्या पोस्टसाठी नाही याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बघा हे संदर्भ दिलेले आहेत खाली. ठीक आहे, आता भरपूर सारे संदर्भ आहेत, मी याचे पण लेटर तुम्हाला खाली दाखवतो. ठीक आहे, बघा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सगळ्यात पहिलं की हे शासनाचा संदर्भ दिला आहे त्याच्यानुसार डी-एम-आर व त्याच्या संलग्न रुग्णालय क्लास 3 क्लास 4 संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरण्यासाठी 4/10/2024चा जे शासन निर्णय त्याच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. हे सांगितलेल्या लेटरमध्ये की ते कॉन्ट्रॅक्टनं भरण्यासाठी परमिशन देण्यात आलेली आहे. आता त्याच्यामध्ये कोणते कोणतं पद येतं आणि काय होतं बघा. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ही जी पदं आहेत उक्त शासन आदेश निर्धारित केलेल्या अटीच्या शर्ती पालन राहून टेक्निकल नॉन टेक्निकल परिचार संवर्गातील रिक्त पदे केवळ केवळ नियमित भरती होईपर्यंत म्हणजे परमनंटची भरती होईपर्यंत उपलब्ध करून घेण्यास व त्याच्यामध्ये दक्षता घेण्यास सर्व अधिष्ठायांना कळविण्यात येते. म्हणजे परमनंट भरती जोपर्यंत होत नाही फक्त तोपर्यंत हे परमनंटचे पद हे कॉन्ट्रॅक्टवर भरण्यासाठी यांनी या पत्राद्वारे कळवण्यात आलेलं आहे असं सांगितलं आहे. आता याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये यांनी याचा कोर्टाचा एक कोर्टाचा एक जजमेंट दिलेला आहे, त्याचा रेफरन्स दिलेला आहे, संदर्भ दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आदेशानुसार तातडीने भरणे आवश्यक म्हणजे पोस्ट या औरंगाबाद खंडपीठामध्ये जी याचिका दाखल केली त्याच्यानुसार सांगितलं होतं की हे पोस्ट रिकाम्या न ठेवता म्हणजे तातडीनं भरण्यासाठी कोर्टानं सांगितलं होतं. त्याच्यामुळं या पत्राच्या अधीनच राहून गट क ड ची नियमित रिक्त पदे भरण्यास प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागत असल्याने म्हणजे ही परमनंट भरती घ्यायला उशीर लागत आहे. तुम्ही बघत आहे की खूप दिवस झालं हे चालूच आहे, पेंडिंग पुढे 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 चालूच आहे ढकलत. ठीक आहे, तर काही कालावधी लागत असल्याने रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून सदर पदे. आता ह्याच्यामध्ये बघा स्पेसिफिक त्यांनी उल्लेख केला आहे की परिचारिका पद वगळून तात्पुरत्या स्वरूपात हे 4/10/2024चा शासन निर्णय त्याच्यानुसार बाह्य स्त्रोताने भरण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे याच्यामध्ये हे जे पद आहेत क्लास 3 आणि क्लास 4चे, तर हे परमनंट पदभरती होईपर्यंत, ठीक आहे, हे परमनंट भरले जातील पण कधीपर्यंत? जोपर्यंत हे परमनंट पदभरती होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरण्यासाठी ह्या पत्राद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. पण ह्याच्यामध्ये स्टाफ नर्स एक चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये की स्टाफ नर्सची पोस्ट ह्याच्यातून वगळलेली आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये स्टाफ नर्सचा उल्लेख नाही म्हणजे स्टाफ नर्स सोडून बाकीचे कॉन्ट्रॅक्टवर भरतील जोपर्यंत परमनंट भरती होत नाही तोपर्यंत. स्टाफ नर्सची ही डायरेक्ट परमनंट भरतीच होईल. स्टाफ नर्सची जोपर्यंत परमनंट भरती होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टसुद्धा भरणार नाहीत. बघा ह्याच्यात सांगितलं आहे की परिचारिका पद वगळून सांगितलं यांनी म्हणजे परिचारिकेचं स्टाफ नर्सची भरती ही डायरेक्ट परमनंटच पदभरती होणार आहे. आता हा विषय ज्यांना माहीत आहे आपलं मागे संप झाला होता, संघटनांनी संप वगैरे केला होता त्यावेळेस हा लास्ट टाईम मुद्दा उचलून धरला होता आपण ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट पदभरती स्टाफ नर्सला पण चालू केली होती. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे परिचारिका पद त्याच्यातून वगळण्यात येईल. तर त्याच्यामुळं हे स्टाफ नर्सचं पद त्याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर फक्त स्टाफ नर्स सोडून बाकीच्या पदांची कॉन्ट्रॅक्ट पदभरती होईल जोपर्यंत परमनंट पदभरती होणार नाही तोपर्यंत. पण स्टाफ नर्सची डायरेक्ट परमनंटच पदभरती होणार आहे. ठीक आहे, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या अनुषंगाने गट क तांत्रिक अतांत्रिक गट ड ची नियमित रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सेवा खंड पडू नये म्हणून परिचारिका पद वगळून. बघा ह्यांनी प्रत्येक ठिकाणी मेन्शन केले
की स्टाफ नर्सचं पद हे कॉन्ट्रॅक्टवर भरलं जाणार नाही. यांनी प्रत्येक ठिकाणी मेन्शन केले बघा. परिचारिका पद वगळून इथं पण मेन्शन केले. तात्पुरत्या स्वरूपात 4/10/2024च्या ठीक आहे त्याच्या अधीनस्थ राहून कारवाई करण्यास सांगितले. आता ती कशी कारवाई करायची, कॉन्ट्रॅक्टनं कशी पदं भरायची, त्याच्या रिलेटेड काही अटी आणि शर्ती सांगितलेल्या आहेत. हे आपल्या काही कामाच्या नाही. ठीक आहे, कुणाला वाचायचे असतील वाचू शकता. मी ग्रुपवर PDF टाकेन डिटेलमध्ये. तुम्हाला ग्रुपवर एक PDF मिळेल, बघू शकता तुम्ही, वाचू शकता. ठीक आहे, ह्याच्यामधला एक मेन पॉईंट म्हणजे बघा, या मनुष्यबळाच्या सेवा कालावधी नियमित पदभरती पूर्ण होईपर्यंत मर्यादित राहील. ह्याच्यातला पहिला पॉईंट हा महत्त्वाचा आहे आपला, की बघा स्टाफ नर्सचं तर डेफिनेटली कॉन्ट्रॅक्टवर भरणारच नाहीत, डायरेक्ट परमनंट पदभरती होणार आहे, हे तर पॉईंट क्लिअर झाला आहे. सेकंड पॉईंट हा की स्टाफ नर्स सोडून बाकीचे C&Dचे म्हणजे क्लास 3 आणि क्लास 4चे जे पद आहेत ते परमनंट पदभरती होईपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसनं भरणार आहेत. पण जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरतील लोक तर त्यांना पण कधीपर्यंत, फक्त हे परमनंट पदभरती होईपर्यंत. एकदा परमनंट पदभरती झाली की त्यांचा सेवा कालावधी नियमित पदभरती पूर्ण होईपर्यंतच मर्यादित राहील. परमनंट पदभरती झाली की त्यांना काढून टाकण्यात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर नियमित पदभरती बघा TCS जिल्हा निवड समितीमार्फत पूर्ण होतात सदर सेवा पूर्ण बंद करण्यात यावी. म्हणजे परमनंटचे लोक आले की हे कॉन्ट्रॅक्टचे जे आता भरले जातील ते त्यांना काढून टाकणार. ठीक आहे, आता ते त्यावेळेस बघू आता ते काय होतं पुढे. पण त्यांनी तर क्लिअर सांगितले की जे आता भरतील कॉन्ट्रॅक्टवर ते फक्त परमनंट पदभरती होईपर्यंतच, त्याच्यानंतर ते तात्काळ बघा त्यांचा करार रद्द करण्यात यावा. करार तात्काळ रद्द करण्यात यावा ज्यावेळेस पदभरती TCS किंवा जिल्हा समितीमार्फत होईल किंवा जे कोणी एक्झाम घेईल. आता TCSच घेईल का नाही माहीत नाही, तसं तर यांनी तर TCS दिले, पण बघू आता पुढे जे होईल ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे कसं करायचं, त्याचे नियम अटी शर्ती दिलेले आहेत. ठीक आहे, हे आपल्या कामाच्या गोष्टी आहेत, हे सोडून द्या. तुम्हाला वाचायचे असेल तर वाचू शकते. ठीक आहे, मी ग्रुपवर टाकेन PDF. त्याच्यानंतर मेन बघा आता ह्याच्यामध्ये, ठीक आहे चला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इथं ह्यांनी काय केलं आहे की कुठं कुठं किती पदं व्हॅकंट आहेत जे आता हे करणार आहेत. आता ह्याच्यामध्ये स्टाफ नर्सचं तुम्हाला कुठेच दिसणार नाही, कारण स्टाफ नर्सचं डायरेक्ट परमनंट भरणार आहे, त्याच्यामुळे स्टाफ नर्स इथं दिसणार नाही. आता स्टाफ नर्स सोडून बाकीचे बघा, आता हे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर. आता ह्याच्यामध्ये बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ समजा 12 पदं तिथं मंजूर आहेत, त्याच्यापैकी 10 भरलेत, सध्या 2 शिल्लक आहेत. मग बाह्य स्रोतामार्फत किती भरणार आहे, ते जे 2 शिल्लक राहिलेत ना, हे परमनंट पद भरती होईपर्यंत बघा ते 2ला 2 ते कॉन्ट्रॅक्टवर भरणार आहेत. तसंच प्रयोगशाळा सहाय्यक समजा, प्रयोगशाळा सहाय्यकचे 34 होते, 21 भरले, 13 व्हॅकंट होते. तर हे 13 पदं काय करणार, कॉन्ट्रॅक्टनं भरणार आहेत. बघा प्रस्तावित पदसंख्या हे जोपर्यंत परमनंट पद भरती होत नाही तोपर्यंत हे बाह्य स्रोतामार्फत किंवा कॉन्ट्रॅक्टनं भरणार आहेत. हे असं पूर्ण सर्व दिले बघा. हे सिंधुदुर्गचं आहे, त्याच्यानंतर बुलढाणा हे शासकीय महाविद्यालय, त्याच्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय बुलढाण्याचं, त्याच्यानंतर सर्जेजी हॉस्पिटल. ठीक आहे, आता भरपूर आहे, हे खूप मोठं PDF आहे. त्याच्यानंतर मुंबई ग्रेंड जॉर्ज, याच्यानंतर महाविद्यालय लातूर हे विलासराव VDGMCचं, त्याच्यानंतर सुपरचे आहे. त्याच्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जालना, गोकुळदास तेजपाल रुग्णालय हे मुंबईचं, त्याच्यानंतर हे सेंट जॉर्ज मुंबईचं आहे. त्याच्यानंतर हे SRTR अंबाजोगाई, यानंतर यवतमाळचं, त्याच्यानंतर हे पण यवतमाळचंच आहे. हे नागपूरचेच हे सर्व. त्याच्यानंतर नांदेड विष्णुपुरीचं, त्याच्यानंतर गोंदियाचं, हे गोंदिया, चंद्रपूर, सोलापूर. ठीक आहे, सर्व हॉस्पिटलचं बघा इथं दिलेलं आहे त्यांनी की किती पदं आहेत, किती भरलेत. म्हणजे याच्यावरून तुम्हाला हे पण कळेल की कुठं कुठं किती पोस्ट व्हॅकंट आहेत. ठीक आहे, आता हे पुढे भरणार यांनी जे क्लिअरली सांगितलं आहे, एवढे पोस्ट होत्या त्याच्यापैकी एवढ्या भरल्या, एवढ्या व्हॅकंट आहेत, आणि आता ज्या व्हॅकंट आहेत त्या आता आम्ही कॉन्ट्रॅक्टनं भरणार. आता याच्यावरून एक फायदा हा पण आहे की सर तुम्हाला कळेल की कोणत्या कोणत्या हॉस्पिटलला किती पद आहेत. ह्याच्यामध्ये फक्त स्टाफ नर्स नाही आहे, कारण स्टाफ नर्सचं ते भरणार नाही त्याच्यावरून. ठीक आहे, आता हे ग्रुप C ग्रुप D सर्व टेक्निकल नॉन टेक्निकल हे सर्व बघा. हे परभणीचं पण आहे, त्याच्यानंतर हिंगोली मुंबई. ठीक आहे, चला तर इथं सर्व दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टोटल त्यांनी एकूण सांगितले की किती 2234 पदं हे आता कॉन्ट्रॅक्टवर भरतील समजा त्यांनी. ठीक आहे, याच्यापैकी हे टोटल एवढे होते, त्याच्यातले एवढे भरले, एवढे व्हॅकंट आहेत, त्याच्यापैकी एवढे कॉन्ट्रॅक्टनं भरणार आहेत. ठीक आहे, चला आता हे खालचे जे लेटर आहेत हे संदर्भ आहेत बघा. हे जे इथं मी सांगितलं तुम्हाला संदर्भ. ठीक आहे, हे संदर्भ हे 7/8/2025चं लेटर तेवाले लेटर आहेत बघा. याच्यामध्ये हे 7 ऑगस्ट 2025चं लेटर. याच्यामध्ये पण त्यांनी ते सांगितलं होतं की विषय काय होता, वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनाच्या अधिपत्याखालील ग्रुप 3चे तांत्रिक वर्ग 4ची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य स्रोताने भरण्याबाबत, म्हणजे टेम्पररी बेसवर कॉन्ट्रॅक्टनं भरण्यासाठी. तर याच्यामध्ये पण बघा त्यांनी इथं स्पेसिफिक उल्लेख केला होता बघा. हो इथं पण आहे
सेवेत खंड पडू नये म्हणून परिचारिका पद वगळून, म्हणजे स्टाफ नर्स सोडून स्टार्टिंगपासून त्यांनी आपलं स्टाफ नर्स पदे याच्यातून वगळले की फक्त स्टाफ नर्सचं ते कॉन्ट्रॅक्टवर पण भरणार नाहीत, ते डायरेक्ट परमनंटच भरतील. बाकीचे पण परमनंट भरणार आहेत, पण जोपर्यंत पदभरती होणार नाही तोपर्यंत फक्त ते कॉन्ट्रॅक्टवर भरणार आहेत. ठीक आहे. चला, हे वाला एक लेटर आहे. आणि त्यांनी जे सेकंड त्याच्यानंतर हे कुठल्या कुठल्या कंपनीला जे बाह्य स्रोतामार्फत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ज्या ज्या कंपनीला दिले हे कंपनीचे नावं. ठीक आहे. स्मार्ट सर्व्हिस आता भरपूर लोकांना माहीत असेल, मोस्ट ऑफ द हॉस्पिटलमध्ये हेच आहे, स्मार्ट सर्व्हिसेस आहे. त्याच्यानंतर क्रिस्टल ही एक कंपनी आहे आणि ती BVG एक. तर कुठल्या कुठल्या हॉस्पिटलला टेंडर दिलेले आहेत, कोणत्या कंपनीला ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, हे त्यांच्याच आहेत आपल्या कामाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे कोर्टाचं जजमेंट जो त्यांनी रेफरन्स दिला होता तो वाला, औरंगाबादचा तो वाला. ठीक आहे. तर इतकंच आहे. तर इन शॉर्ट आता हे सांगायचं आहे की स्टाफ नर्सचं, आता ह्या पूर्ण लेटरचा मिनिंग एवढाच आहे की स्टाफ नर्सची कॉन्ट्रॅक्ट भरती होणार नाही, डायरेक्ट परमनंट भरती होणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा भरणार नाहीत, डायरेक्ट परमनंट भरतीच होणार आहे. ठीक आहे. तो एक पॉईंट क्लिअर झाला. सेकंड, की बाकीचे जे आहेत स्टाफ नर्स पद सोडून बाकीच्यांचे पण परमनंट भरती होणार आहे, पण जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत हे कॉन्ट्रॅक्टवर भरणार आहेत. ठीक आहे. असा या लेटरचा मिनिंग आहे. चला, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही आणखी डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन करून विचारू शकता. आणि हे PDF मी ग्रुपवर टाकेन, तिथे तुम्हाला डिटेलमध्ये बघता येईल.